नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करणारा पौष्टिक असा बीटाचा हलवा बनवतोय। लहान मुले बीट खात नाहीत तर अशा पद्धतीचा हलवा तुम्ही बनवून द्या, नक्कीच आवडीने खातील। लहान मुलेच काय मोठ्यांना सुद्धा हा हलवा खूपच आवडेल। तर हा हलवा बनवण्यासाठी सुरुवातीला मी इथे 2 मध्यम आकाराचे बीट घेतलेत। सगळ्यात आधी याची आपण साल काढून घ्यायची। आता किसणीच्या मदतीने हे बीट आपल्याला किसून घ्यायचे। याऐवजी तुम्ही बीटाचे छोटे छोटे काप करून मिक्सर मधून बारीक करून घेऊ शकता। बीट आता इथे आपलं किसून झाले। यानंतर एका पॅन मध्ये 2 चमचे तूप गरम करून घ्यायचे। तूप गरम झालं की यामध्ये काही ड्रायफ्रुट्स आहेत ते 1 मिनिटभर परतून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स परतल्यामुळे याची चव खूप छान येते। आता हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते। आता शिल्लक राहिलेल्या या तुपामध्येच आपण किसून घेतलेले जे बीट आहे ते आपल्याला 5 ते 6 मिनिट छान असं भाजून घ्यायचंय। मध्यम गॅसवर इथं मी बीट भाजून घेतले। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचंय। 2 बीटांसाठी इथे मी 1.5 कप दूध घेतले। इतकं दूध पुरेसं होईल। दूध घालून परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं। दुधाला उकळी आली की आपण झाकण लावून हे बीट दुधामध्ये जवळपास 10 मिनिट शिजू द्यायचं आहे। गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा। 10 मिनिटांनंतर बघू शकताय दूध पूर्णपणे बीटामध्ये असं आटलेलं आहे। बीट सुद्धा छान पद्धतीने शिजले। आणखी 5 ते 10 मिनिट आपण हे बीट आणि दूध आहे हे शिजू द्यायचे। एकसारखं मिक्स करून घ्या। परत 10 मिनिटांनंतर बघू शकताय बीट आपले इथं छान शिजले। आता यामध्ये आपण साखर घालूया। 1/2 कप साखर इथे मी घातली। यानंतर काही ड्रायफ्रुट्स घालूया। थोडे ड्रायफ्रुट्स मी शिल्लक ठेवते सजावटीसाठी आणि 1 चमचाभर वेलची पूड घालायचे। हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया आणि परत हा हलवा 5 मिनिट शिजू द्यायचा आहे। तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आता इकडे आपला हलवा बनून तयार झालाय।